पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत। पुण्यामधून बातमी पाहतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे रस्त्यावर बसून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुद्धा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना जी मदत मिळालेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचलेली नाही आणि मदत नकली अशा आशयाचे बॅनर्स हातात घेऊन हे आंदोलन सरकारच्या बैलाला अरे माहिती सरकारचं करायचं काय, अरे माहिती सरकारचं करायचं काय, न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या। संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची पराकाष्ठा ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकार आणि लोकांनी सुद्धा दाखवली। पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आतापर्यंत दिसत नाही। त्यामुळं नाईलाजानं आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला। देवा भाऊंनी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, अशा पद्धतीचं दिवाळी सण साजरा करू नका असं आव्हान करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नाउमेद निर्माण करणं आहे। तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे। पवार साहेब महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकारणी आहेत। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची नाउमेद होईल असं विधान करू नका। राष्ट्रवादीचं काळी दिवाळी आंदोलन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात अजूनही मदत मिळालेली नाही, मदत तुटपुंजी आहे आणि त्यामुळे पुण्यामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हे आंदोलन केलेलं आहे। जी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिल्याचं आपण पाहिलं, त्यावरच प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नवनाथ बन यांनी सुद्धा प्रत्युत्तर देताना आपण पाहिलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी तपशील घेऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण पाहिलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे समर्थक आहेत, आंदोलक आहेत, बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काय या आंदोलकांचं नेमकं म्हणणं आहे? मोठी घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। आज या ठिकाणी दिवाळीच्या पहिल्या दिव्याला नरेंद्र मोदी